नमस्कार. मुंबईत पुन्हा एकदा मोठा आणि संवेदनशील निर्णय समोर आलाय. मालाड परिसरातील रेल्वे ट्रॅक जवळ झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. 6वी रेल्वे लाईन टाकण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलंय. या निर्णयाचा परिणाम नेमका कोणावर होणार, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच विश्वासार्ह व अपडेटेड बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मालाड रेल्वे स्थानकाजवळ आणि ट्रॅकच्या अगदी बाजूला अनेक वर्षांपासून झोपडपट्ट्या उभ्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या 6व्या लाईन प्रकल्पासाठी ही जागा आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. रेल्वे मार्गावर वाढती गर्दी, गाड्यांचा ताण आणि वेळेचा विलंब लक्षात घेता अतिरिक्त लाईन टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. हा विषय न्यायालयात गेला आणि सुनावणीनंतर कोर्टाने प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी कुटुंबे अनेक वर्षांपासून तिथे स्थायिक आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे आणि कुठे होणार याबाबत सविस्तर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. 6वी लाईन का महत्त्वाची आहे हेही समजून घेणे गरजेचे आहे. मुंबईतील लोकल ट्रेन सेवा ही शहराची जीवनरेखा मानली जाते. दररोज लाखो प्रवासी पश्चिम रेल्वेचा वापर करतात. वाढती लोकसंख्या आणि वाढता प्रवासी ताण यामुळे अतिरिक्त लाईनची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. नवीन लाईन झाल्यास गाड्यांची संख्या वाढू शकते, प्रवास अधिक सुरळीत होऊ शकतो आणि गर्दी काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण विकासाच्या या चित्रासोबत मानवी प्रश्नही तितकाच मोठा आहे. त्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या डोक्यावर छत राहणार का? त्यांना पर्यायी जागा दिली जाईल का? त्यांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होणार हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. ताज्या माहितीनुसार कोर्टाने प्रशासनाला विलंब न करता कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांना समन्वय साधून पुढील पावले उचलण्यास सांगितले. मात्र कारवाईची अचूक तारीख जाहीर झालेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की ट्रॅकच्या अगदी जवळील वस्ती ही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असू शकते. भविष्यात अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी अडथळे दूर करणे आवश्यक आहे असेही मत व्यक्त केले गेले. राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाकडून या संदर्भात सविस्तर अधिकृत निवेदन अद्याप समोर आलेले नाही. पुढील काही दिवसात प्रशासनाकडून कारवाईबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. जर रहिवाशांनी पुढील कायदेशीर पावले उचलली तर प्रकरण पुन्हा न्यायालयात जाऊ शकते. त्यामुळे ही बाब अजून काही काळ चर्चेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बातमी महत्त्वाची वाटत असेल तर तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच विश्वासार्ह व अपडेटेड बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील मोठ्या अपडेट्ससह पुन्हा भेटू. धन्यवाद.